त्याचं पॅकेजिंग देखील चांगलं झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या। त्यामुळे आता आमची उत्पादनं आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीने तयार केलेली उत्पादनं याच्यामध्ये फार फरक राहत नाही। फरक असतो तो एवढाच असतो की आमची उत्पादनं अधिक चांगली असतात आणि ती मल्टीनॅशनल कंपनीपेक्षाही स्वस्त असतात। हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी महालक्ष्मी सरसला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो, पाठिंबा मिळतो, किंबहुना लोक वाट बघतात की कधी हा उपक्रम या ठिकाणी होतो। मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमच्या महिला आपल्या निर्मित वस्तू घेऊन या ठिकाणी येतात, त्याचे स्टॉल्स मांडतात, चांगल्या प्रकारे विक्री करतात आणि एक चांगला अनुभव घेऊन या ठिकाणून जातात। खरं तरी बचत गटाची जी चळवळ आहे ही महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत पोहोचली। आज आपण पाहतोय की 60 लाखापेक्षा जास्त कुटुंब हे या चळवळीमुळे लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेषतः जयकुमार भाऊंनी ज्याचा उल्लेख केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जगाच्या पाठीवर त्याच देशाने प्रगती केली किंवा तेच देश विकसित झाले ज्या देशाच्या लक्षात आलं की आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेली जी मातृशक्ती आहे, जी स्त्री शक्ती आहे, ही मानव संसाधनाच्या रूपाने जेव्हा अर्थव्यवस्थेच्या अर्थचक्रामध्ये येईल त्याच वेळी ही प्रगती होते। त्या सगळ्या देशांनी ही प्रगती साधली, ती आमच्या स्त्री शक्तीला मानव संसाधन म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करून सापली। आणि मोदीजी असं म्हणतात की विकसित भारताची जी संकल्पना मी मांडतो ती संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते ज्यावेळी आमची स्त्री शक्ती, आमची मातृशक्ती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग होईल, देशाच्या मानव संसाधनाचा भाग होईल आणि देशाच्या वर्कफोर्सचा भाग होईल। आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने आज एक मोठं जनआंदोलन हे या ठिकाणी बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालंय। आता तर मोदीजींची संकल्पना आहे की आमच्या महिलांना लखपती दीदी बनवायचं आहे। आपल्याला कल्पना आहे लखपती दीदी म्हणजे जी बहीण वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी असणार आहे। त्यामुळे लखपती दीदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं। महाराष्ट्रामध्ये देखील आपण हा निर्णय केलाय की पहिल्या टप्प्यामध्ये 25 लाख, दुसऱ्या टप्प्यात 50 लाख आणि नंतर 1 कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। 11 लाखाचा टप्पा आपण पार केला, आता मला वाटतं 17-18 लाखापर्यंत आपण पोहोचलोय। 25 लाखाचा टप्पा लवकरच आपण पूर्ण करू। तर 1 कोटी तुमच्यासारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत या ज्या दिवशी लखपती दीदी बनतील त्या दिवशी खरं समाधान आम्हाला वाटेल की काही ना काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू। जयकुमार भाऊंनी एक अतिशय चांगली संकल्पना मांडली आहे की या ठिकाणी आपण आपल्या या बचत गटांकरता अशा प्रकारचे प्रदर्शनं आयोजित करतो, पण एक परमनंट व्यवस्था असावी या दृष्टीनं या ठिकाणी उमेद मॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्ही एक मॉल तयार केला आणि त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा अलॉट केली तर वर्षभर त्यांना काही ना काही विक्रीची जागा ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि सोबत लोकांनाही चांगल्या दर्जेदार वस्तूंचं हमखास ठिकाण कोणतं तर ते हा जो काही राज्य शासनाने तयार केलेला मॉल आहे, इथे गेलं की आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात। अशा प्रकारची
एक संकल्पना या ठिकाणी जयकुमार भाऊंनी मांडली आहे। निश्चितपणे भाऊ ही संकल्पना चांगली आहे, पण माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे, निश्चित मी विभागाला निर्देश देऊन आणि अर्थमंत्र्यांना सांगून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या उमेद मॉल करता आपण घोषणा करू, त्याकरता निधी ठेवू। माझी अपेक्षा एकच आहे की मी 2018 साली हा प्रयत्न केला, पण एकच मॉल तयार झाला। जोपर्यंत तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून एकेका जिल्ह्यात जाऊन जागा आयडेंटिफाय करणे, त्यातल्या अडचणी दूर करणे, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसा दिला तरी ते मॉल तयार होत नाहीत। कारण आता तुम्ही स्वतः मंत्री असल्यामुळे तुम्ही लक्ष घालू शकता, पण अनेक जिल्हा परिषदांना असं वाटतं की आपल्या मालकीची जागा एखाद्या मॉलला द्यायची म्हणजे जणू काही त्यांच्या घरचाच कुठला तरी भूखंड चाललेला आहे, त्यामुळे छातीशी कवटाळून ठेवतात, त्याच्यावर अतिक्रमण होऊ देतात, पण तो मॉल करता देत नाही। तर तुम्ही जरा स्वतः लक्ष घाला आणि या संदर्भात सचिव महोदय, प्रधान सचिव महोदय आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये असा निर्णय करा की पहिले एका वर्षात किमान 10 जिल्ह्यांमध्ये तरी मॉलची सुरुवात झाली पाहिजे। त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपण करणार आहोत। आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये अनेक महिला केंद्रित निर्णय घेतले। मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना असेल, मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल, महिलांना एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना असेल, अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत की एकदा या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत। आणि मला विश्वास आहे, मी जे बघतोय की ज्या पद्धतीनं आमच्या महिला आज काम करतायत तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सक्षमतेनं आमच्या महिला या आपल्या कर्तृत्वानं पुरुषांनाही मागे टाकतील आणि समाजाची, देशाची आणि राज्याची ही सगळी धुरा आमच्या महिला सांभाळतील, हा विश्वास मी व्यक्त करतो। त्याकरता तुम्हाला त्याचं पॅकेजिंग देखील चांगलं झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या, त्यामुळे आता आमची उत्पादनं आणि एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीने तयार केलेली उत्पादनं याच्यामध्ये फार फरक राहत नाही। फरक असतो तो एवढाच असतो की आमची उत्पादनं अधिक चांगली असतात आणि ती मल्टीनॅशनल कंपनीपेक्षाही स्वस्त असतात। हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी महालक्ष्मी सरसला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो, पाठिंबा मिळतो, किंबहुना लोक वाट बघतात की कधी हा उपक्रम या ठिकाणी होतो। मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमच्या महिला आपल्या निर्मित वस्तू घेऊन या ठिकाणी येतात, त्याचे स्टॉल्स मांडतात, चांगल्या प्रकारे विक्री करतात आणि एक चांगला अनुभव घेऊन या ठिकाणून जातात। खरं तरी बचत गटाची जी चळवळ आहे ही महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत पोहोचली। आज आपण पाहतोय की 60 लाखापेक्षा जास्त कुटुंब हे या चळवळीमुळे लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेषतः जयकुमार भाऊंनी ज्याचा उल्लेख केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जगाच्या पाठीवर त्याच देशाने प्रगती केली किंवा तेच देश विकसित झाले ज्या देशाच्या लक्षात आलं की आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेली जी मातृशक्ती आहे, जी स्त्री शक्ती आहे, ही मानव संसाधनाच्या रूपाने जेव्हा अर्थव्यवस्थेच्या अर्थचक्रामध्ये येईल त्याच वेळी ही प्रगती होते। त्या सगळ्या देशांनी ही प्रगती साधली, ती आमच्या स्त्री शक्तीला मानव संसाधन म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करून सापली। आणि मोदीजी असं म्हणतात की विकसित भारताची जी संकल्पना मी मांडतो ती संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते ज्यावेळी आमची स्त्री शक्ती, आमची मातृशक्ती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग होईल
देशाच्या मानव संसाधनाचा भाग होईल आणि देशाच्या वर्कफोर्सचा भाग होईल। आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने आज एक मोठं जनांदोलन हे या ठिकाणी बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालंय। आता तर मोदीजींची संकल्पना आहे की आमच्या महिलांना लखपती दीदी बनवायचं आहे। आपल्याला कल्पना आहे लखपती दीदी म्हणजे जी बहीण वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी असणार आहे। त्यामुळे लखपती दीदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं। महाराष्ट्रामध्ये देखील आपण हा निर्णय केलाय की पहिल्या टप्प्यामध्ये 25 लाख, दुसऱ्या टप्प्यात 50 लाख आणि नंतर 1 कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती